नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता संकर्षण हा पोलिसांसमोर हात जोडून म्हणतो की साहेब प्लीज मला माफ करा, तुम्ही मला काहीही सजेस्ट करू नका. मी यांच्या नवऱ्याला अजिबात माफ करणार नाही आहे. ह्यांनी जे काही केलं आहे ना, त्यामुळे माझी बायको दगावली आहे आणि मी त्यांना अजिबातच माफ करणार नाही. आणि यांच्या नवऱ्याच्या अगेन्स्ट मी केस फाईल केली आहे आणि त्यांना शिक्षाही मिळालीच पाहिजे. भूमी म्हणते की शिक्षा तर त्याला मिळतच आहे ना डॉक्टर, तो शिक्षा भोगतच आहे कधीही न केलेल्या गुन्ह्याची. खरंच त्याने काहीही केलेलं नाही आहे, या सगळ्यामध्ये तोही शिक्षा भोगतो आहे. हे सगळं कसं काही घडलं आहे ना, त्याबद्दल मला वाईट वाटतं आहे. मला खरंच कळतं आहे की तुमची अवस्था काय आहे. तुम्ही तुमच्या बायकोला गमावलं आहे, मला सगळं काही समजतं आहे. या अपघातात तुमची बायको गेली आहे आणि त्यामुळे तुम्हाला काय वाटू शकतं आहे हे मला समजतं आहे सर. असं म्हणून आता भूमीला सगळं आठवतं की ज्यावेळेला त्याची बायको ही गेलेली असताना तो कशाप्रकारे रडत होता आणि ॲम्ब्युलन्समधून आकाशला देखील घेऊन चाललेले होते, ते सगळं आठवतं. नंतर संकर्षण अधिकारी यांना समोर भूमी दिसते आणि भूमीला पाहिल्यानंतर त्याला खूप राग आलेला असतो. भूमी म्हणते की सर मला सगळं कळतं आहे, परंतु जसा तुमच्या बायकोचा अपघात झाला आहे आणि जसं तुम्ही तिला गमावलं आहे ना, तसंच तुम्हाला माहिती नाही आहे सर, माझ्याही नवऱ्याचं तेच झालं आहे. माझा नवरा, हवं तर सर मी तुमच्या पाया पडते, प्लीज तुमच्यासमोर पदर पसरते, प्लीज तुम्ही माझं ऐका, मला माफी हवी आहे तुमची, मला माफ करा प्लीज प्लीज. असा मनामध्ये तुम्ही द्वेष धरून राहू नका, मला कळतं आहे तुम्हाला त्रास होतो आहे त्या सगळ्याचा. तेव्हा मग त्यावर लगेच संकर्षण म्हणतो की हे बघा प्लीज माझी माफी वगैरे मागण्याची काहीच गरज नाही आहे, तुम्ही हे असला मेलोड्रामा करू नका, त्याने काहीच फरक पडणार नाही आहे. माझी बायको गमावली ते कधी मी परत घेऊ शकत नाही. तेव्हा भूमी म्हणते की सर तुम्ही म्हणताय तुम्ही तुमची बायको गमावली आहे, तसंच मी माझा नवरा. काय सांगू सर तुम्हाला मी, या अपघातामध्ये माझ्या नवऱ्याचाही मोठा अपघात झाला आहे आणि त्यालाही डोक्याला जबरदस्त मार लागला आहे आणि तोही आता त्याची शिक्षा भोगतोच आहे. तो कोमामध्ये आता. तुमच्या ट्रीटमेंटची गरज आहे सर. डॉक्टरांनी सांगितले की लवकरात लवकर त्याची सर्जरी झाली पाहिजे, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. प्लीज डॉक्टर प्लीज मला मदत करा, या क्षणाला तुमची खूप मदत आहे. जर तुम्ही मदत केली नाही तर माझा आकाश नाही वाचू शकणार, त्याच्याकडे खूप कमी वेळ आहे. क्षणाक्षणाला त्याची तब्येत खालवत जाते. प्लीज सर प्लीज माझा ऐका, प्लीज मला मदत करा. माझी मुलगी आणि मी अगदी जीवांच्या आकांताने तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न करतोय, तडफडत होतो आम्ही तुमची भेट घेण्यासाठी. निदान तुम्हीच माझ्या नवऱ्याला वाचवू शकता हे डॉक्टरांनी सांगितलं आहे, त्यामुळे प्लीज मदत करा आमची. असा टोकाचा निर्णय घेऊ नका. तुम्ही जर ऐकलात तर त्याच्यामुळे माझा नवरा वाचेल, माझ्या मुलीला तिचे बाबा मिळतील, नाहीतर माझी मुलगी कायमची अनाथ होईल हो सर. प्लीज प्लीज माझी मदत करा. असं म्हणून संकर्षण समोर ती हात जोडत असते आणि त्याच वेळेला संकर्षण म्हणतो की ठीक आहे, माझ्याकडे जे काही आहे ते मी तुम्हाला द्यायला तयार आहे. हे ऐकल्यानंतर भूमीला बरं वाटतं. नंतर मग डॉक्टर म्हणतात की ठीक आहे तुम्ही म्हणताय तर मी ऐकतो. आता भूमीला बरं वाटतं. भूमी म्हणते की सर थँक्यू व्हेरी मच, तुम्ही माझी मदत करायला तयार झालात तर खरंच खूप उपकार होतील. भूमी आता तिच्या बाळाला सांगते की पिल्लू, डॉक्टर काकांनी ऐकलं आहे हा आपलं, आता डॉक्टर काका बाबाला लवकर बरं करणार आणि आपला बाबा लवकर आपल्याकडे येणार. भूमीने पदर धरून ठेवलेला असतो की प्लीज माझी मदत करा, परंतु डॉक्टर संकर्षण हा खालची माती उचलतो आणि तीच मुठीने भूमीच्या पदरात टाकतो. आता भूमी ते बघतच राहते. त्याचबरोबर आजूबाजूला असलेले इन्स्पेक्टर जे म्हणजे हवालदार असतात आणि वॉचमन असतो ते देखील अगदी त्यांच्याकडे बघतच राहतात आणि तो सगळी माती ही भूमीच्या पदरात टाकून मोकळा होतो आणि त्याचा हात असा उभा करून दाखवतो. भूमी म्हणते की हे काय सर, तुम्ही माती माझ्या पदरात टाकलीत. तेव्हा मग संकर्षण म्हणतो की हो, मी मातीच तुमच्या पदरात टाकली आहे, कारण तुम्ही मला सांगितलं ना की तुमच्याकडे जे आहे ते प्लीज तुम्ही मला द्या आणि मी ते द्यायला तयार झालो. म्हणूनच माझ्याकडे आता फक्त या मातीखेरीज काहीही उरलेलं नाही आहे. आता माझ्या आयुष्याची फक्त माती झालेली आहे आणि जसं तुमच्या नवऱ्याने माझ्या बायकोचा अपघात घडवून आणला आहे आणि ती कायमची मला सोडून गेली, त्यानंतर माझ्या आयुष्याची तुमच्या नवऱ्याने मातीच करून टाकली आहे आणि म्हणूनच या मातीशिवाय तुम्हाला देण्यासारखं माझ्याकडे काहीही नाही. भूमी म्हणते की प्लीज सर असं नका करू, प्लीज नका करू, असं तुमची खूप गरज आहे हो, प्लीज सरा, तुम्ही जर नाही आलात ना तर माझा नवरा नाही वाचू शकणार. प्लीज तुम्ही असं करू शकत नाही, तुम्ही डॉक्टर आहात ना, प्लीज तुम्ही तुमच्या कर्तव्यापासून असं चुकू शकत नाही, डॉक्टर आहात तुम्ही. तेवढ्यातच तो ओरडतो आणि म्हणतो की नाही, नवरा आहे मी, नवरा होतो मी, एक बाप आहे मी,
मला माहिती आहे जो काही त्रास होतोय तो कसला होतोय. माझी बायको मला कायमची सोडून गेली, ते कधीही माझ्या आयुष्यात परत येणार नाही. त्याचा त्रास काय आहे ते तुम्हाला कळणार नाही आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, प्लीज हे आता माझ्यासमोर असं येऊ नका. मी तुमच्या नवऱ्याला नाही वाचवणार. त्यामुळे ज्या माणसाने माझ्या बायकोला मारलं आहे, जो तिचा खुनी आहे, त्या माणसाला मी कधीही नाही सोडणार. मी त्याच्यावर कधीही उपचार नाही करू शकणार. इतकं मोठं मन नाही आहे माझं, आणि मी देव नाही आहे, आणि मला ते बनायचं पण नाही आहे. त्यामुळे आता मी तुमच्यासमोर हात जोडतो, तुम्ही इथून निघा. पुन्हा आता इथे कधी येऊ नका. मी तुमच्या नवऱ्याचा जीव वाचवणार नाही म्हणजे नाही, हे माझं फायनल आहे. तुमच्या नवऱ्याला जराही समजलं नाही का की आपण इतक्या वेगाने गाडी चालवतोय, समोर एखादी व्यक्ती असू शकते, इतकी तडकपणे गाडी चालवल्यानंतर समोरच्या गाडीतल्या व्यक्तीचा जीव जाऊ शकतो, हे जराही तिला नाही समजलं का? नाही करणार मी उपचार, तुम्ही या आता, वॉचमन ह्यांना जायला सांगा. तेव्हा मग हवालदार म्हणतात की अहो साहेब, डॉक्टर साहेब प्लीज ऐका. अहो ते खरंच खूप चांगले आहेत, आकाश आणि भूमी महाजन यांना मी ओळखतो, तुम्ही म्हणताय तसे नाही आहेत ते. तेव्हा मग आता संकर्षण चिडतो आणि हात जोडून म्हणतो की साहेब प्लीज, मी तुमच्यासमोर हात जोडून रिक्वेस्ट करतो, तुम्हाला मी सहकार्य केलेलं आहे आणि तुम्ही आता या गोष्टीत अजिबात पडू नका, आणि तुम्ही इथून निघा. हा असला ड्रामा माझ्यासमोर पुन्हा करायचा नाही आहे, निघा इथून, असं म्हणून आता वॉचमनला तो घालवायला सांगतो आणि आतमध्ये निघून चाललेला असतो. तेवढ्यात भूमी म्हणते की 1 मिनिट सर थांबा, तुम्ही असं तुमच्या कर्तव्यापासून पाठ फिरवू शकत नाही. तुम्ही डॉक्टर आहात, आणि जर तुम्ही तुमच्या पेशंट पाठून पाठ फिरवला तर तुम्ही ते कर्तव्य चुकताय. प्लीज सर, असं करू नका, तुम्ही तुमच्या कर्तव्यापासून पाठ फिरवू नका, असं ती बोलून दाखवते. त्यामुळे संकर्षण पुन्हा येतो. भूमीला वाटतं की संकर्षण पुन्हा आला म्हणजे तो नक्कीच ऐकेल. मग त्यावर संकर्षण म्हणतो की एक गोष्ट लक्षात घ्या, मी माझ्या कर्तव्यापासून पाठ फिरवतोय असं मला तरी वाटत नाही, आणि जर असाच विषय निघेल तर जर या माणसाला वाचवण्याची वेळ आली तर एक वेळेस मी माझी डॉक्टरकी सोडायला तयार आहे, सोडून देईन मी माझी डॉक्टरकी, परंतु तुमच्या नवऱ्याला मी अजिबात वाचवणार नाही. मी त्याच्यावर अजिबात ट्रीटमेंट करणार नाही. ज्या माणसाने माझ्या बायकोचा जीव घेतला आहे त्या माणसाला मी कधीच माफ करणार नाही, असं सरळ संकर्षण बोलून दाखवतो. त्यामुळे भूमीला धक्काच बसतो की काही झालं तरीही संकर्षण अजिबात ऐकणार नाही. भूमी म्हणते की प्लीज सर, असं नका करू, प्लीज बघा माझ्याकडे, प्लीज असं नका करू. तेव्हा मग संकर्षण म्हणतो की नाही, मी तुमचं अजिबात ऐकणार नाही, या तुम्ही, असं म्हणून आता संकर्षण तिथून येत असतो, आणि तो आता भूमीचं अजिबात ऐकत नाही. तो म्हणतच, भूमी म्हणते की प्लीज डॉक्टर ऐका, प्लीज असं नका करू, परंतु कोणीही ऐकायलाच तयार नसतं. त्याच वेळेला मग आता डॉक्टर तिथून आतमध्ये निघून जातात, आणि हवालदार वॉचमन भूमीकडे बघतच राहतात, कारण तिची अवस्था बिचारीची खूप बेकार असते. आपल्या नवऱ्यासाठी ती भीक मागते, परंतु संकर्षण अजिबातच ऐकायला तयार नसतो. आता भूमी ही तिथून गेटमधून बाहेर येऊन बसते आणि विचार करते की काय करू मी पिल्लू, काय करायचं? आकाश, कशी वाचवू तुझी मी तब्येत? क्षणाक्षणाला तुझी तब्येत बिघडते आणि डॉक्टर ऐकायलाच तयार नाही आहेत. काय करू मी, खरंच मला कळत नाही आहे, असं म्हणून ती आता खूप रडत असते. आणि त्यानंतर मग आता ती म्हणते की पिल्लू काय करू मी, आपल्या बाबाला कसं वाचवायचं काहीच कळत नाही आहे. भूमी आता खूप रडत असते, तिला काहीही सुधरत नसतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की भूमी ही हॉस्पिटलमध्ये आलेली असते. तेवढ्यातच पौर्णिमा तिथे फोनवर बोलते आणि म्हणते की हॅलो आई, एक आनंदाची बातमी आहे. भूमी ते सगळं ऐकत असते. आता पौर्णिमा म्हणते की आई, आत्ताच डॉक्टरांनी डिक्लेअर केलेलं आहे की आकाश गेला, आकाश आता आपल्यात नाही, त्याचा जीव गेलेला आहे, डॉक्टरांनी आत्ताच सांगितलं. असं म्हटल्याबरोबर इथे भूमीला धक्काच बसतो. ती ते बघतच राहते आणि माझा आकाश असं म्हणून ती मनातच जोरात अगदी किंचाळते, आणि तिथून ती आतमध्ये आकाशच्या रूमकडे धावत पळते. मग पौर्णिमा मात्र खूप आनंदी होते आणि ती आता तिच्याकडे बघतच राहते. आकाश आता समोर बेडवर नसतो, भूमी आलेली असते आणि बाजूची जी मशीन असते तीही बंद पडलेली असते. आता भूमी येते आणि म्हणते की आकाश, आकाश कुठे आहेस तू? ती जोरजोरात ओरडत असते. तेवढ्यातच सिस्टर येते आणि म्हणते की प्लीज तुम्ही शांत व्हा, का ओरडताय तुम्ही? भूमी म्हणते की माझा आकाश होता ना इथे. तेव्हा सिस्टर म्हणते की हो, अहो घाबरू नका, इकडची मशीन बंद पडल्यामुळे त्याला आम्ही दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट केलं आहे, या तुम्हाला दाखवते, असं म्हणून भूमीला आता ती रूममध्ये आणते. भूमी समोर बघते तर आकाश असतो. आता तिला बरं वाटतं. ती म्हणते की आकाश तू इथे आहेस, मगाशी तू त्या रूममध्ये नव्हतास, मी खूप घाबरले होते. तेव्हा मग मानसी अथर्व धावत येतात. मानसी अथर्व म्हणतात की ताई, अगं काय झालं, तू इतकी धावत धावत का आली तिथे आणि तुझ्या ओरडण्याचा आवाज येत होता? भूमी म्हणते की अगं म्हणू, मी मगाशी खोलीमध्ये गेले तेव्हा तिथे आकाश नव्हता, आणि बाहेर मी कोणाशी तरी पौर्णिमाला फोनवर बोलताना ऐकलं होतं.
की आता आकाश आपल्यात असं म्हणून ती रडायला लागते. तेव्हा अथर्व आणि मानसी यांना राग येतो, कारण मुद्दाम हे सगळं पौर्णिमा करत असते भूमीला त्रास देण्यासाठी. भूमी म्हणते की हे सगळं मी ऐकलं गं आणि मला नाही सहन झालं, म्हणून मी धावत धावत रूमकडे आले तर आकाश पण इथे नव्हता, म्हणून मला खूप भीती वाटायला लागली. तेव्हा मानसी म्हणते की ह्या पौर्णिमाला ना काही अक्कलच नाही आहे, कुठे काय बोलायचं याचं सगळं तारतम्यच नाही आहे तिला. काय बोलायचं या मुलीला ना खरंच कळत नाही, हे सगळं तिला बोलताच कसं येतं, तिची जीभ कशी झडत नाही, असं ती बोलायला लागते. अथर्वही म्हणतो की ताई काय झालं, म्हणजे तू त्या डॉक्टरांकडे गेली होतीस ना, काय झालं तिथे. मानसी आणि अथर्व दोघंजणही तिला विचारत असतात. त्यावेळेला भूमीला अगदी रडकुंडी आलेली असते. रडकुंडीला येऊन भूमी आता पिल्लूला त्या मानसीकडे देते आणि तिथेच बाजूला बसते आणि तिला आकाशच्या त्या सगळ्या गोष्टी आठवून खूप वाईट वाटत असतं. आकाशची ती अवस्था बघून तिला वाईट वाटतं आणि नंतर तिच्या लक्षात येतं की आकाशला हे सगळं जे काही व्हेंटिलेटरवर लावलं आहे किंवा ऑक्सिजन लावलं आहे ते सगळं ती एकदा बघते आणि म्हणते की आकाश काय करू मी, मला खरंच सुचत नाही आहे. तेवढ्यातच पौर्णिमा ते सगळं बाहेरून बघत असते आणि ती खूप एन्जॉय करते आणि म्हणते की भूमी तुला असंच तडफडताना बघायला मला खरंच खूप आनंद होतो. खरं तर आकाश गेला नव्हता, परंतु तुला समोर बघून मुद्दाम हे सगळं मी तुला सांगितलं की आकाश गेला, कारण मला एकच बघायचं होतं, ते म्हणजे तू काय रिॲक्ट करतेस. आणि आकाश मेला ही भीती तुझ्या मनात ही कायमची ठेवायची होती मला, आणि तुझ्या चेहऱ्यावरचा हा आनंद म्हणजे हा दुःख मला बघून मला फार आनंद मिळतो. आणि तुला ना असे वारंवार धक्केच द्यायचे आहेत मला, क्षणाक्षणाला तू आतून खचली पाहिजेस. तुला सतत असं वाटत राहिलं पाहिजे की कुठल्या क्षणाला आकाश जाईल आणि कुठल्या क्षणाला नाही. तीच भीती आणि तेच त्रास तुझ्या मनात कायम राहिले पाहिजेत आणि ते व्रण तुझ्या मनातून कधीच नाही निघाले पाहिजेत, कारण आकाश कुठल्याही क्षणीही जाईल हे तुझ्या डोक्यात विचार सतत राहिले पाहिजेत. आणि मी जर तसंच बोलत राहीन, एखादी गोष्ट जर सतत बोलत राहिलो तर ती गोष्ट घडतेच, आणि म्हणूनच मला तेच करायचं आहे. आणि आकाशला कधीही बरं मला होऊच द्यायचं नाही, आणि म्हणून मी सतत तुझ्या मनात तीच भीती घालत राहणार की कोणत्याही क्षणी आकाश तुला आयुष्यातून कायमचा सोडून जाऊ शकतो. भूमी आता आकाशकडे बघत रडत असते. त्याची जी अवस्था तिला बघवत नसते आणि नंतर पिल्लू हे मानसीकडे देऊन भूमी आकाशजवळ स्टूल घेऊन बसते आणि म्हणते की आकाश काय करू रे मी, मला खरंच ना काही कळत नाही आहे, काय करावं काही सुचतही नाही आहे, मी कसं करू बरं तुला. डॉक्टर संकर्षण अधिकारी पण ऐकायला तयार नाही आहे. मी त्याला खूप रिक्वेस्ट केली, परंतु तरीही त्याने ऐकलं नाही आहे रे माझं. खरंच आता काय करू, मी डॉक्टरांना कसं बोलावं मला खरंच काही कळत नाही आहे. संकर्षण अधिकारी हे ऐकलेले नाहीत, असं ती बोलून दाखवते. त्यावेळेला मग आता अथर्व पण भूमीकडे बघत असतो आणि त्या दोघांनाही धक्का बसतो की आता ते ऐकायला तयार नाहीत, नेमकं करायचं तरी काय. आणि भूमी रडत आकाशकडे बघते. त्याच वेळेला तिथे आता डॉक्टर येतात आणि म्हणतात की मिस्टर अथर्व हे घ्या आकाश यांचे रिपोर्ट. आणि हो मिसेस भूमी, काहीही करून आपल्याला 24 तासांच्या आत त्यांच्यावर ट्रीटमेंट करायला सुरुवात केली पाहिजे, नाहीतर त्यांची तब्येत अति क्रिटिकल होऊ शकते आणि केस हाताबाहेर जाऊ शकते. हे ऐकून भूमीला धक्काच बसतो. आता ते डॉक्टर म्हणतात की काहीही करून तुम्हाला 24 तासांच्या आत डॉक्टर संकर्षण अधिकारी यांना आणलंच पाहिजे, आणि फार फार तर परवापर्यंत त्यांनी या केसचा चार्ज हातात घेतला पाहिजे, नाहीतर हाताबाहेर केस गेलेच म्हणून समजा. असं म्हटल्यावर आता सगळ्यांना धक्काच बसतो. भूमी पण घाबरते. तर इथे आता संकर्षणच्या घरी बेल वाजते दरवाजाची, म्हणून तो दरवाजा उघडतो आणि त्याच वेळेला दरवाजा उघडल्यानंतर समोर वरुण असतो आणि त्या वरुणला पाहिल्यावरती लगेच आता त्याच्या धीराचा बांध सुटतो. तो वरुण असा अगदी रडतच आवाज देतो. त्याच वेळेला तो मित्र त्याचा वरुण रानडे मागे वळून पाहतो. त्याच वेळेला आता आपल्या मित्राची अशी हालत बघितल्यानंतर त्याला खूपच मोठा धक्का बसतो, कारण संकर्षण हा इतका मोठा न्यूरोसर्जन परंतु इतका हतबल झालेला त्याने आजपर्यंत पाहिला नव्हता. आणि तो रडतच त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो की वरुण काय झालं रे, माझ्या आयुष्यात हे काय घडून बसलं रे, माझी पल्लवी, असं म्हणून तो रडत असतो. आता वरुण त्याच्याकडे जातो आणि त्याला जवळ घेऊन म्हणतो की शांत हो मित्रा, शांत हो. त्याच्या पाठीवरून तो अगदी प्रेमाने हात फिरवत असतो. संकर्षणकडे रडण्यासारखं कोणी नसतं, परंतु त्याचा मित्र हा त्याच्याकडे आल्यामुळे त्याला आता जरासा तरी धैर्य मिळालेला असतो. वरून त्याला आतमध्ये ये असं त्याला हाताला धरून आत घेऊन येतो आणि म्हणतो की ये इकडे, शांत हो जरा, प्लीज रडू नकोस, असं म्हणून तो त्याला आता गप्प करत असतो आणि म्हणतो की ये इथे बस जरा, मी तुझ्यासाठी पाणी आणतो प्यायला. असं म्हणून तो आता त्याला बसायला सांगतो आणि म्हणतो की मला कळतं आहे तुझी जी काही अवस्था झाली आहे ती, त्यामुळे तुला खूप त्रास होतो आहे, परंतु मी आलो आहे ना. तेव्हा मग तो म्हणतो की कोणी नाही आहे रे आता आयुष्यात माझ्या, एकटा पडलो आहे मी. तेव्हा वरून म्हणतो की असं का बोलतो आहेस तू,
मी आहे ना तुझ्यासोबत, तुझा मित्र कायम आहे तुझ्यासोबत. त्यामुळे प्लीज असं आता पुन्हा कधीही बोलायचं नाही की तू एकटा आहेस. ये बस इथे, असं म्हणून तो त्याला बसायला सांगतो. आणि वरून आता आल्यावर त्याला जरासं बरं वाटलेलं असतं. पुन्हा एकदा संकर्षणचं लक्ष हे पल्लवीच्या फोटोकडे जातं आणि पुन्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. त्याच वेळेला आता संकर्षण हा पाणी प्यायला लागतो आणि पाणी प्यायल्यानंतर म्हणतो की खरंच खूप बरं वाटतं. मला खूप तहान लागलेली, परंतु काही कळतच नव्हतं रे की मला इतकी तहान लागलेली. काही सुधरतच नव्हतं की तहान लागली तर पाणी पिऊन घ्यावं. पल्लवी असायची ना रे पहिले, मी माझ्या कामात व्यस्त असायचो, ती सगळ्याची आठवण करून द्यायची. वेळेवर वेळेवर जेवून घे, पाणी पी, ओव्हरनॅप घे, सगळं सगळं व्यवस्थितपणे मला आठवण करून द्यायची. वेळेवर जेवण कर, सगळ्या गोष्टी मला नीट आठवून द्यायची. आणि ते तसं तसं करायचो आणि माझं आयुष्य अगदी व्यवस्थित चाललं होतं रे. परंतु आता तीच नाही आहे माझ्या आयुष्यामध्ये. ती कायमची मला सोडून गेली. आता कोण करेल माझी काळजी, कोण आहे माझ्यासोबत? तेव्हा वरून म्हणतो की मी आहे ना, नाही काळजी करायची, शांत हो. आणि मला सांग, तू हा अपघात घडल्यानंतर बाहेर पडलाच नसशील ना कुठे, घरातच असशील ना? चल जरा वेळ बाहेर जाऊया, मोकळ्या हवेत फिर, तुला थोडं बरं वाटेल. तेव्हा संकर्षण म्हणतो की नाही, माझी कशाचीच इच्छा नाही आहे, कुठेच जायचं नाही आहे मला. खूप त्रास होतो आहे मला आणि मला कशाचीच इच्छा उरलेली नाही आहे आता. गप्पपणे असंच बसायचं आहे मला, कुठेही काही जायचं नाही आहे मला, ना काम करायचं ना काही करायचं आहे, कशाचीच इच्छा नाही आहे. तेव्हा मग आता वरून म्हणतो की अरे असं कसं चालेल संकर्षण, आपलं आयुष्य पुढे तर जाणारच आहे ना आणि ते गेलंच पाहिजे, असं करून कसं चालेल तुला? तेव्हा मग आता लगेच संकर्षण उठतो आणि म्हणतो की नाही, मला तर ते अजिबातच सहन होत नाही आहे. जे काही माझ्या पल्लवीच्या बाबतीत घडलं आहे ना, ते मला विचारातूनच जात नाही आहे. त्यामुळे मला कुठे बाहेर पडल्याने काही शक्यच होणार नाही आहे. आणि जरीही मी बाहेर पडलो तरीही माझ्या डोक्यातून कुठेही ते विचार जाणार नाही आहेत. मी घरात राहिलो तरी ते विचार आहेतच, मी बाहेर पडलो तरी ते विचार राहणारच. त्यामुळे मला कुठेच जायचं नाही आहे. फक्त एवढंच आहे की या सगळ्यामुळे मला खूप त्रास झालेला आहे. माझं सगळं कुटुंब एका क्षणात उद्ध्वस्त झालं, होत्याचं नव्हतं झालं. जे घडायचं नव्हतं तेच घडून बसलं आहे. आणि आता माझी पल्लवी गेली आहे. मला फक्त तिच्या आठवणींच्या साहाय्याने आता हे आयुष्य घालवायचं आहे. किती काही झालं तरीही मी आयुष्यात हे सगळं विसरू शकणार नाही. आणि कोणासाठी करू रे काम आणि सगळं? कोणासाठी करू? कोण आहे आता माझ्या मागे हे सगळं बघण्यासाठी आणि या सगळ्यांचा उपभोग घेण्यासाठी? काहीच करायचं नाही आहे. आता मी अगदी निस्वार्थ झालेलो आहे, नको आहे काहीच मला. तेव्हा मग वरून त्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो की शांत हो. हे बघ, तुला जगावं लागेल, तुझ्यासाठी नाही तर तुझ्या मुलासाठी तुला हे सगळं करावंच लागेल. आणि मी देवाकडे अशी प्रार्थना करतो की ज्याने कोणी हा अपघात घडवून आणला आहे, जो कोणी याच्यामध्ये कल्प्रेट आहे, त्याला अगदी भरपूर व्यवस्थित शिक्षा मिळाली पाहिजे. त्याला या सगळ्याची शिक्षा मिळाली पाहिजे की तुझ्यावर त्याने हा प्रसंग ओढावून आणला आहे, तुझं आयुष्य बर्बाद केलं आहे. तेव्हा मग संकर्षण म्हणतो की मिळाली, त्याने जो गुन्हा केला आहे त्या गुन्ह्याची शिक्षा त्याला मिळाली. वरून म्हणतो म्हणजे? तेव्हा संकर्षण म्हणतो की त्याचा अपघात झाला आहे ना, त्या अपघातामध्ये त्यालाही लागलं आहे आणि तोही आता कोमामध्ये आहे. आणि नशिबाचा खेळ बघ, त्याला माझ्या ट्रीटमेंटची, माझ्या सर्जरीची गरज आहे. मग असं वरून विचारतो. तेव्हा तो सांगतो की त्याची बायको आली होती इथे, माझ्याकडे पदर पसरत होती की प्लीज माझ्या नवऱ्याचा जीव वाचवा, माझ्या नवऱ्याची ट्रीटमेंट करा. आणि नशिबाचा फटका तरी बघ ना, हे सगळं असं घडलं आहे, तिच्या नवऱ्याचा जीव वाचवण्यासाठी माझीच गरज पडली आणि हा सगळा नशिबाचा फटका आहे. परंतु मी तिला अजिबातच मदत करणार नाही, मी त्याचा जीव वाचवणार नाही. ज्याने माझ्या पल्लवीचा जीव घेतला आहे ना, त्यांना मी अजिबात मदत करणार नाही. आणि हे सगळं जे काही घडलं आहे ते त्या माणसामुळे घडलं आहे, त्यामुळे मी त्या माणसाला शिक्षा भोगायला देणार म्हणजे देणारच. तेव्हा मग वरून हे सगळं ऐकत असतो. वरून म्हणतो की हे बघ संकर्षण, खरं तर हे ऐकायला खूप वाईट वाटेल, परंतु हे जे काही घडलं आहे ना आणि ह्या ज्या काही गोष्टी ज्या माणसामुळे घडल्यात त्याला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्याच्याबरोबरही चांगलं नाही घडलं पाहिजे, कारण जे काही केलं आहे तुझ्या बाबतीत त्याने, त्यामुळे तो हा गुन्हेगार आहे आणि या गुन्हेगाराला शिक्षा ही झालीच पाहिजे, किती काही झालं तरीही. तेव्हा मग आता तो म्हणतो की मला माहिती आहे, म्हणूनच मी ट्रीटमेंटला नकार दिला आहे त्याच्या बायकोला, कारण या सगळ्या गोष्टींमधून मी बाहेर पडू शकणार नाही. कारण माझी गेलेली पल्लवी कधीही परत येऊ शकत नाही या सगळ्या करण्याने. वरून संकर्षणला म्हणतो की हे बघ, तुझी अवस्था मला कळते, परंतु एक गोष्ट लक्षात घे की तुला आता ह्या सगळ्यातून बाहेर पडावंच लागेल, तुझ्यासाठी नाही तर मुलासाठी. आणि आयुष्य हे पुढे जातच राहतं, त्यामुळे थांबून तुला काहीही होणार नाही आहे. प्लीज तू या सगळ्यातून बाहेर पड आणि तुला तुझं आयुष्य पुढे जगायला सुरुवात केली पाहिजे.
एका अशा गोष्टीमुळे तुझं आयुष्य थांबणार नाही आहे आणि चमत्कार हा होईलच. मी देवाकडे हीच प्रार्थना करतो की माझा जो मित्र आहे तो पूर्वीसारखा परत आनंदी हसता खेळता राहू दे. तेव्हा मग संकर्षण म्हणतो की तसं नाही होणार आहे ना. पण मग वरून म्हणतो की चमत्कार तर होतातच. तू इतके चमत्कार केलेस, इतके सर्जरी करून जीव वाचवलेस, तसा हाही चमत्कार आयुष्यात घडेल. पुन्हा तुझं आयुष्य पूर्वीसारखं होईल असं मला वाटतं, असं संकर्षण त्याला बोलतो. संकर्षणला तो बोलतो आणि वरून त्याला जवळ घेऊन म्हणतो की हे बघ, शांत हो आणि प्लीज स्वतःचं आयुष्य पुढे ने. नंतर आता भूमी ही आकाशच्या रूममध्ये आलेली असते आणि आकाशला समोर बघितल्यानंतर तिला आता अगदी धक्काच बसतो. कारण आकाश उठून बसलेला असतो आणि पिल्लूला मांडीवर तो खेळत असतो आणि म्हणतो की पिल्लू हे बघ, आता तुझा बाबा आला आहे ना, आता तुला कसलीही चिंता नाही आहे. आता ना तुझा बाबा बरा झाला आहे. आता तू, मी आणि आपली आई तिघंही मिळून ना खूप मजा करायची, खूप मस्ती करायची. आपण ना एकत्रच राहणार आहोत. आता आपण कधीही आता वेगळे होणार नाही आहोत, असं आता आकाश हा बाळाला म्हणत असतो. आणि त्याच वेळेला भूमीला ते पाहून आता खूप आनंद झालेला असतो. आकाश आता उठून बसलेला असतो आणि भूमीला इतका आनंद झालेला असतो की ती हसत हसत अगदी त्याच्याकडे येत असते. माझा आकाश बरा झाला यामुळे ती खूपच आनंदी असते. परंतु मित्रांनो, हा भूमीला झालेला एक भासच असतो आणि ज्या भासामुळे भूमी त्यांच्याकडे बघतच राहिलेली असते. त्यानंतर आता भूमीच्या डोळ्यातून पाणीच वाहत असतं. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता आकाशची कंडिशन हे क्रिटिकल होत चाललेली असते. म्हणूनच भूमी पुन्हा एकदा संकर्षणच्या घरी येते आणि त्याच्याकडे हात जोडून म्हणते की प्लीज डॉक्टर, माझं ऐकून घ्या. माझ्या आकाशकडे शेवटचे 24 तास उरलेले आहेत. जर या 24 तासांमध्ये त्याच्यावर उपचार झाले नाहीत तर तो कायमचा मी त्याला गमावू शकते. त्यामुळे प्लीज मला मदत करा. माझ्या नवऱ्याला वाचवा डॉक्टर, मी तुमच्यासमोर हात जोडते आणि तुम्ही जे म्हणाल ते करण्यासाठी मी तयार आहे. तुम्ही जे म्हणाल ती शिक्षा मी भोगेन, परंतु माझ्या आकाशला वाचवा. तेव्हा भूमीला तो डिवोर्स ॲग्रीमेंट देतो. भूमी म्हणते की हे काय आहे? तेव्हा मग तो म्हणतो की आता तुमच्याकडे एकच उपाय आहे. मी जर सर्जरी करायची असेल तर तुम्ही तुमच्या नवऱ्याला, आकाशला डिवोर्स द्यायचा आणि कायमचं इकडे माझ्याकडे येऊन राहायचं आहे आणि माझ्या मुलाला तुम्ही सांभाळायचं आहे. जर तुम्ही हे करू शकाल तरच मी तुमच्या नवऱ्याची सर्जरी करण्यासाठी तयार आहे आणि तरच तुमच्या नवऱ्याचा जीव वाचू शकतो आणि तुम्हाला कायमचं इथे यावं लागेल. आता हे ऐकल्यावर भूमीकडे कुठलाही पर्याय उरलेला नसतो. आकाशचा जीव वाचवण्यासाठी त्यालाच डिवोर्स देण्याची गोष्ट ही डॉक्टरने सांगितलेली असते आणि भूमीला आता काय करू काय नाही असं झालेलं असतं आणि इथे मालिकेने जबरदस्त मोठं वळण घेतलेलं असतं. आता आकाशचा जीव वाचवण्यासाठी भूमी डिवोर्स ॲग्रीमेंटवर सही करून आकाशला कायमचं सोडून कशाप्रकारे पुढचं आयुष्य जगणार आणि काय करणार हे पाहणं अगदीच रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.